ताई, आज महापालिकेत आलात आपण, नेमकं काय मागणी घेऊन आलात? अतिशय दुर्दैवी घटना घडली. महापालिकेत आम्ही एकच मागणी घेऊन आलेली आहे की माझ्या नवऱ्याचा जीव गेला आहे खड्ड्यांमुळे. माझ्या मुलीच्या भविष्यासाठी महापालिकेने काहीतरी करावं, कारण की ती आत्ताशी 5 वर्षाची आहे. तिचं अख्खं आयुष्य पडलेलं आहे आणि माझंही आयुष्य पडलेलं आहे. तर महापालिकेने त्यासाठी आम्हाला काहीतरी भक्कम अधिकार द्यावं, बस एवढं. तुम्ही इथं आलात, कोणी भेटलं नाही का? कारण तुम्ही आंदोलनाला बसलाय. नाही, अजून कोणीच नाही भेटलं. किती वेळापासून तुम्ही इथं आलात? आम्हाला अर्धा तास झाला. आज खड्ड्यांमुळे दोन्ही शिवसेना आक्रमक झालेलं आहे. ठाकरेगड तिकडे महापौरांच्या दालनात आंदोलन करताय, तुम्ही इकडे आंदोलन करताय. काय नेमकं मागणी असणार आहे? हा राजकीय मुद्दा नसून हा नाशिककरांचा, जनसामान्यांचा मुद्दा आहे. आज कोतकर कुटुंबातील आज करता धरता 40 वर्षाचा तरुण मुलगा खड्ड्यांवर त्याचा जीव गेला. त्याची 5 वर्षाची पोरगी आज घरी आहे. त्याची पत्नी अवघं वय 35 आहे. 35व्या वर्षात ती पत्नी विधवा झाली. तर आता त्या पत्नीचं भविष्याचं काय, त्या मुलीचं भविष्याचं काय? आता जरी आम्ही सत्तेमध्ये असलो नाशिक शहरामध्ये, पण हे प्रशासनातले अधिकारी जे आहे ना ते ऐकत नाही. ठेकेदार आणि अधिकारी यांची असभ्य युती आहे आणि ह्या युतीमुळं हा नाशिककर खड्ड्यात जात आहे. एका बाजूला कुंभमेळ्याचं काम चालू आहे, दुसऱ्या बाजूला नाशिककरांचा खड्ड्यात जीव जातो आहे. तर माझी विनंती आहे प्रशासनाला की त्या कुटुंबाचं काय याचं आम्हाला उत्तर द्या. त्या मुलीची जी 5 वर्षाची मुलगी आहे त्यांची, त्या मुलीच्या भविष्याचं काय, तिचं उत्तर घेण्यासाठी आम्ही आज यांच्या दालनात येऊन बसलो आहे. जोपर्यंत त्या मुलीच्या भविष्याचं काय, त्या कुटुंबाचा पुढचा उदरनिर्वाहाचं काय याचा आम्हाला उत्तर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही.